नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाप्पाची पूजा करत असताना कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे, कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे, तसेच पूजेमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. गणपती बाप्पा हा सर्वांचा आवडता आणि लाडका बाप्पा आहे. हिंदू धर्मात गणपती देवतेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच कोणत्याही शुभ कामाचा आरंभ हा विघ्नहर्त्या गणेशाच्या पूजनापासूनच केला जातो. आता गणपती बाप्पाची पूजा अगदी आपण मनापासून श्रद्धेने करत असतो. अगदी संकष्टी चतुर्थी असेल तेव्हा देखील बाप्पाची पूजाही करत असतो. तसेच बुधवारी देखील बाप्पाचा वार मानला जातो. त्या दिवशी देखील मनोभावे मनापासून बाप्पांची पूजा ही केली जाते. पण आपण जेव्हा बाप्पांची पूजा करतो तेव्हा आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचं आहे. भरपूर वेळा आपण पूजा करताना आपल्याकडून काही चुका ह्या होऊन जातात आणि त्यामुळे आपण जी काही पूजा केली, जी काही सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला न मिळता उलट दुष्परिणामच आपल्याला भोगावे लागतात. मग आपण म्हणतो की मी पूजा केली, सेवा केली तरी पण मला फळ का मिळत नाही? खरं तर आपण जाणून बुजून या चुका करत नाहीत, पण आपल्याला या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपल्याकडून या चुका होऊन जातात. गणपती बाप्पाच्या पूजेसाठी सफरचंद, केळी, मोसंबी, डाळिंब, संत्री ही 5 फळे महत्त्वाची मानली जातात. या फळांना धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. केळीला भगवान विष्णूच्या पूजाविधीत अत्यंत पवित्र मानले जाते, कारण केळीचे पान आणि फळ दोन्ही पूजाविधीत वापरण्यात येते. मोसंबी आणि संत्री हे फळे जीवनसत्व सी चे उत्तम स्रोत आहे. गणपती बाप्पाच्या पूजेसाठी वापरली जाणारी फळे ही स्वच्छच असावीत. ही फळे आरोग्यासाठी उत्तम असल्याने ती देवाला नैवेद्य म्हणून दाखवली जातात. अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये आणि पुराण कथांमध्ये या 5 फळांनाच विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात पूजेला विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला संपत्ती आणि वैभवाची देवी मानले जाते. तर भगवान गणेशाला विघ्नहर्ता म्हणतात. ज्या घरात देवी लक्ष्मी निवास करते त्या घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर ज्या घरात गणेशाचा वास असतो त्या घरावर कधीही संकटाची छाया नसते. यामुळे दीपावलीसारख्या शुभ मुहूर्तावर गणपती आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून विशेष पूजा केली जाते. वास्तविक पाहता गणपतीला विद्येची देवता आणि आई लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते. ज्ञानाशिवाय पैशाला किंमत नसते, म्हणून दिवाळीच्या मुहूर्तावर गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती एकत्र ठेवून पूजा केली जाते. काही लोक दीपावलीच्या पूजेनंतरही वर्षभर गणपती आणि देवी लक्ष्मीची मूर्ती एकत्र ठेवतात आणि त्यांची पूजा करतात, पण हे चुकीचे मानले जाते. कारण देवी लक्ष्मी भगवान विष्णूची पत्नी आहे, म्हणून भगवान विष्णू सोबत त्यांची इतर वेळी पूजा करावी. भगवान विष्णूच्या डाव्या बाजूला देवी लक्ष्मीची स्थापना करून पूजा करावी. दिशा पण महत्त्वाची आहे. गणेश आणि देवी लक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी. देवी लक्ष्मी ही गणेशाच्या आईसारखीच आहे, त्यामुळे तिची मूर्ती गणेशाच्या डाव्या बाजूला ठेवू नये. लक्ष्मीची मूर्ती नेहमी गणेशाच्या उजव्या बाजूला ठेवावी. देवी लक्ष्मीची जेव्हा आपण मूर्ती घरामध्ये ठेवत असतो तेव्हा देखील आपण काही नियमांचे पालन केले पाहिजे. ज्यामध्ये कमळाच्या फुलावर देवी विराजमान आहे अशीच मूर्ती आपण घरामध्ये आणावी. घोड्यावर बसलेल्या मूर्ती लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये आणू नये. देवी लक्ष्मीची मूर्ती भिंतीला टांगून ठेवू नका. देवी लक्ष्मीच्या मूर्तीचे तोंड नेहमी उत्तरेकडे असावे. देवी लक्ष्मी उभी असेल अशी मूर्ती देखील आपण आणायची नाही. मूर्ती ही नेहमी बसलेली असावी. तसेच माता लक्ष्मी आशीर्वाद देताना असावी. अशी जर मूर्ती आपण घरामध्ये आणली तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही. तसेच गणपती बाप्पाला आपण कधीही तुळशीचं पान अर्पण करायचं नाही. पौराणिक मान्यतेनुसार तुळशीचा वापर गणपतीच्या पूजेत केला जात नाही. असे करणे अशुभ मानले जाते. गणपतीला नेहमी दुर्वा अर्पण कराव्या. तसेच तांदूळाला अक्षता असेही म्हणतात. गणपती बाप्पांची पूजा करताना अख्खा तांदूळ वापरावा. चुकूनही तुटलेला तांदूळ अर्पण करू नका. यासोबतच गणपतीच्या पूजेमध्ये ओल्या तांदळाचा वापर करणे अधिक शुभ मानले जाते. गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये केतकीचे फूल चुकूनही वापरायचे नाही, कारण की भगवान शिवाने केतकी फुलाला शाप दिला होता. त्यामुळे गणेशजींना हे फूल अर्पण केलं जात नाही. गणपती बाप्पाला जास्वंदाचे फूल प्रिय आहे, यामुळे गणपती बाप्पाची पूजा करताना लाल जास्वंदाचे फूल अर्पण करायला विसरायचं नाही. जास्वंदीच्या फुलामुळे बाप्पा अत्यंत प्रसन्न होतात. तसेच गणपती बाप्पाची पूजा करताना चुकूनही शिळी किंवा सुकलेली फुले अर्पण करू नका. यामुळे बाप्पा नाराज होऊ शकतात. तुमच्याकडे ताजी फुले नसतील तर फक्त दुर्वा अर्पण करू शकता. असे केल्याने देखील घरात सुख शांती टिकून राहते आणि नकारात्मकता देखील दूर होण्यास मदत होते. तसेच श्री हनुमानजी प्रमाणे गणपतीलाही सिंदूर अर्पण केला जातो. गणपतीच्या पूजेमध्ये सिंदूर अर्पण केल्यास घरात कोणत्याही प्रकारची वाईट आत्मा किंवा नकारात्मक ऊर्जा येऊ शकत नाही. सिंदूर अर्पण करून प्रसन्न झाल्यामुळे गणपती त्याच्या भक्ताला खूप शुभ फळ देतात असे म्हटले जाते. देवाची आराधना आणि पूजा केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे देवाला दाखवला जाणारा नैवेद्य किंवा प्रसाद. देवाला प्रसाद अर्पण करताना आणि केल्यानंतरही काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असतं. अगदी आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करत असाल किंवा इतर कोणत्याही दिवशी बाप्पाची पूजा करत असाल तरी पण आपण या गोष्टींची काळजी घ्यायचीच आहे. देवाला प्रसाद अर्पण करताना शक्यतो तेल आणि मिरचीचा वापर करू नये, तर तुपाचा नैवेद्य अर्पण करावा. देवाला सात्विक अन्न आवडते, त्यामुळे जेव्हा आपण प्रसाद करत असतो तर तेव्हा जास्त मसालेदार पदार्थ चुकूनही वापरायचे नाही.
देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो लगेच काढू नका. नैवेद्य अर्पण केल्यावर सर्व लोकांनी काही काळ देवापासून दूर जावे आणि काही वेळाने देवाला नमस्कार करून तो प्रसाद आपल्याला काढता येईल. पूजेच्या वेळी महादेव आणि गणेशाला अर्पण केलेल्या भोगामध्ये तुळशीपत्र टाकले जात नाही. महादेवाला बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते, तर गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात. देवाला शिजवलेले अन्न अर्पण करावे. पूजेनंतर त्यातील काही भाग काढून गाईला खाऊ घालावा. नंतर तो प्रसाद स्वतः स्वीकारावा आणि इतरांनाही वाटावा. असे केल्याने ते प्रसन्न होतो असे म्हणतात. आता अगदी तुम्ही बुधवारी आरती करत असाल किंवा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांची आरती करत असाल, तर तेव्हा आपण शेजारी लहान मुलांना आरतीसाठी बोलवत असतो. तर अशा वेळेस लहान मुलेही प्रसादासाठी हट्ट करत असतात. तर आपण त्या मुलांना काही कानकूज न करता प्रसाद आवर्जून द्यायचाच आहे, कारण की लहान मुले ही देवाघरची फुले असतात. तुम्ही उलट त्यांना प्रसाद दिला तर तो प्रसाद हा गणपती बाप्पापर्यंत नक्की पोहोचतो अशी मान्यता आहे. उलट जेव्हा आपण आपल्या बाप्पांची आरती करायची असेल, तर तेव्हा आपण आवर्जून लहान मुलांना प्रसाद दिलाच पाहिजे. तो प्रसाद बाप्पापर्यंत पोहोचतो. त्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे दूर होण्यास मदत होत असते. अगदी बाप्पाला मोदक खूप आवडतात. तुम्ही मोदकाच्या प्रसाद म्हणू शकता किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील अर्पण करू शकता. पण बाप्पाला जो काही नैवेद्य अर्पण करणार आहात, तर तो नैवेद्य हा गोडच असावा. आता कांदा लसूण याचा देखील आपण समावेश करायचा नाही, कारण की कांदा लसूण हा देखील तामसिक आहारामध्ये मोडला जातो. तसेच जेव्हा आपण संकष्टी चतुर्थी असेल किंवा कोणतीही विशिष्ट तिथी असेल, आपण बाप्पांची पूजा करणार असो, तर त्या दिवसाच्या अगोदरच्या रात्री देखील आपण मांसाहार करायचा नाही. आपण जर असे केले तर आपण जी काही पूजा केली, सेवा केली, तर त्या पूजेचं फळ हे आपल्याला मिळत नाही. तसेच जेव्हा पण आपण बाप्पाची पूजा करत असतो, तेव्हा आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. मग अगदी काळ्या रंगाच्या बांगड्या असतील किंवा काळ्या रंगाची टिकली असेल, तर ती देखील आपण लावायची नाही. आपण अगदी हिरव्या रंगाचे, लाल रंगाचे, गुलाबी रंगाचे, केशरी रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. पण जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं, तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. त्यामुळे काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. अगदी काळ्या रंगाचे आसन घेऊन पूजा देखील आपण करायची नाही. तसेच संकष्टी चतुर्थीचे व्रत आपण जर करत असाल, तर आपण चंद्रोदयाची वेळ पाळणे देखील गरजेचं आहे. चंद्रोदय झाल्यानंतरच आपण उपवास सोडायचा आहे, तरच आपल्याला त्या पूजेचं फळ हे मिळत असते. तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण चंद्राला अर्घ्य देखील आवर्जून दिला पाहिजे. यामुळे देखील आपली इच्छित मनोकामना पूर्ण होत असते व आपण जे काही व्रत केलं, उपवास केला, त्याचे फळ देखील आपल्याला संपूर्णपणे मिळत असते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाप्पाची पूजा करत असताना कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे, कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे, तसेच पूजेमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.